नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा कस्मै कस्यै हा पाठ. या पाठाचं जे शीर्षक आहे कस्मै आणि कस्यै, यावरून आपल्या लक्षात येतं की किम हे जे प्रश्नार्थक सर्वनाम आहे तर त्या पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी सर्वनामाचं एकवचनाचं हे रूप आहे. म्हणजेच आपल्याला इथे चतुर्थी एकवचनाचं हे रूप आहे. तर आपल्याला इथे चतुर्थी विभक्तीचा अभ्यास करायचा आहे. तर कस्मै हे पुल्लिंगी सर्वनामाचं चतुर्थी एकवचनाचं रूप आहे आणि कस्यै हे किम स्त्रीलिंगी सर्वनामाचं चतुर्थी एकवचनाचं रूप आहे. तर चतुर्थी विभक्ती म्हणजेच त्याचे कारक आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर यापूर्वी आपण जे पाठ बघितलेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की ह्या ज्या विभक्ती आहेत प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, तर यांचाच अभ्यास तुम्ही या पाठामधनं करणार आहात. आणि त्याची कारक म्हणजे काय की त्याचा उपयोग हे कशासाठी करायचा आहे, ह्या चतुर्थी विभक्तीचा उपयोग कशासाठी करायचा आहे, याचा अभ्यास कशासाठी करायचा आहे हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. तर चतुर्थी विभक्ती जी आहे तर त्याचं कारक काय आहे, संप्रदान. म्हणजे ज्या व्यक्तीला दान दिलं जातं त्या व्यक्तीची चतुर्थी विभक्ती वापरली जाते. इथे जी उदाहरणं दिलेली आहेत तुमच्या पुस्तकामध्ये ती आपण बघूयात. आणि मी तुम्हाला अजून एक प्रकार सांगितला होता तो म्हणजे उपपद विभक्ती. म्हणजे ज्या वेळेला त्या विभक्तीचं जे कार्य आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा ती विभक्ती वापरली जाते तर त्याला उपपद विभक्ती असं म्हणतात. तर ती सुद्धा उदाहरणं तुमच्या पाठामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, कन्या आपणिकाय धनम यच्छती. मुलगी त्या दुकानदाराला पैसे देते आहे. तर आपणिकाय आपणिक या शब्दाची चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे. ज्या व्यक्तीला देते आहे त्याची चतुर्थी विभक्ती. त्यानंतर बघा, यूयम पठनाय विद्यालयं गच्छत. पठनाय शिकण्यासाठी या अर्थाने इथे चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे. त्यानंतर छात्राः शिक्षिकायै पुष्पाणि यच्छन्ति. शिक्षिकेला दिलं जातं आहे आणि म्हणूनच तिथे चतुर्थी विभक्तीचा प्रयोग झालेला आहे. त्यानंतर बघा, आचार्याय नमः. नमः हे जे अव्यय आहे तर याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते आणि म्हणून इथे आचार्य शब्दाची चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे. त्यानंतर बघा, शिक्षिकायै नमः. तर शिक्षिका ह्या शब्दाची चतुर्थी विभक्ती इथे वापरलेली आहे. कारण का, नमः यासोबत त्याचा प्रयोग झालेला आहे. त्यानंतर पुन्हा अजून एक उदाहरण बघा, जनन्यै नमः. तर जननी हा दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. तर नद्यै प्रमाणे त्याचं चतुर्थी एकवचन होईल जनन्यै. तर आपण काय बघितलं की ज्या व्यक्तीला दिलं जातं त्या व्यक्तीची चतुर्थी विभक्ती वापरली जाते. त्याला संप्रदान असं म्हटलं जातं. संप्रदान हा त्याचा कारक आहे. संप्रदान म्हणजे काय, सम्यक दान. म्हणजे जे चांगल्या प्रकारे दिलं जातं त्याला संप्रदान असं म्हटलं जातं. जे दान चांगल्या प्रकारे ते सम्यक दान. त्यानंतर बघा, काहीतरी करण्यासाठी, जाण्यासाठी, खाण्यासाठी या अर्थाने सुद्धा चतुर्थी विभक्ती वापरली जाते. त्याचं उदाहरण आपण बघितलं, पठनाय. त्यानंतर बघा, नमः या अव्ययाला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. तर ती सुद्धा उदाहरणं आपण तुमच्या पुस्तकामध्ये बघितलेली आहे. तर आपला जो पाठ आहे तो इथे संपलेला आहे. आपण आता त्याचा भाषाभ्यास बघूयात. यामध्ये पहिला प्रश्न आहे, वाक्यानी पूरयत. तर कंसामध्ये जी शब्द दिलेली आहे तर त्यांचं योग्य रूप आपल्याला इथे वापरायचं आहे. बघा, गणेशाय नमः, सरस्वत्यै नमः, सह बालाय लड्डुकं यच्छति, ते भोजनाय उपहारगृहं गच्छन्ति, वयं वृद्धायै पुष्पाणि यच्छामः, त्वं मित्राय लेखनीं यच्छसि. अशा प्रकारे चतुर्थी विभक्तीची रूप आपल्याला तिथे वापरावे लागतील. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महिला कस्मै किम यच्छति इति लिखत. या प्रश्नाचा अर्थ असा होतो की महिला कोणाला काय देते ते लिहा. तर वाक्य अशी तयार केली जातील. बघा, महिला बालकाय मोदकं यच्छति, महिला बालिकायै कूपीं यच्छति, महिला भिक्षुकाय वस्त्रं यच्छति, महिला सेविकायै धनं यच्छति, महिला मातामह्यै प्रातराशं यच्छति, महिला आपणिकाय नाणकं यच्छति. अशा प्रकारे वाक्य तयार करावी लागतील. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात, किमर्थं कुत्र गच्छति इति लिखत. या प्रश्नाचा अर्थ असा होतो, कशासाठी कोठे जातो ते लिहा. तर बघा, वाक्य अशी तयार होतील, बालकः पठनाय शालां गच्छति, बालकः वाचनाय ग्रंथालयं गच्छति, बालकः व्यायामाय व्यायामशालां गच्छति,
बालकः वस्तुक्रयणाय आपणं गच्छति, बालकः पूजनाय मन्दिरं गच्छति, बालकः खादनाय उपहारगृहं गच्छति. अशी ही वाक्य तयार होतील. तर आपला हा जो भाषाभ्यास आहे येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.